भिडते जादू नजरेची अशी सडते विडते बावऱ्याची वाल लावते मन गुलाबाची कली कशी हलदी भिडते जादू नजरेची अशी सडते विडते बावऱ्याची वाल लावते मन गुलाबाची कली कशी हलदी। जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लाडका भावाचा यूट्यूब चॅनल होतं ते एडिटिंग वर एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तर व्हिडिओला लाईक करता नाही करा। आणि जर तुम्ही चॅनल वरती नवीन पहिल्यांदा झाला तर आपल्या एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंग शिकवत असतो। तर सोबतच मित्रांनो एवढंच लागणार ॲडमिशनचं बेटमार्क आहे ना, ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल, तिथून आपण इझिली ॲडमिशन मध्ये बेटमार्क ते ओपन करून घेऊ शकता। तर व्हिडिओ जराही स्किप न करता पहा, मगच समजेल, नाहीतर जराही नाही समजणार। तर चला मित्रांनो जराही वेळ घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा वितरण आपल्याला आहे ना टेलिग्राम चॅनलवरून ॲडमिशन ॲप डाउनलोड करायचे। त्यानंतर ना ॲडमिशन मध्ये आपला बेटमार्क तो ओपन करायचे। बेटमार्कची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे। ओपन केल्यानंतर ना आता आपला हा असा बेटमार्क आहे, बघू शकता मित्रांनो। तर मी असा बेटमार्क दिलेला आहे। तर या व्हिडिओ बनवायला खूप वेळ लागलेले, तर त्या मेहनतीसाठी एक लाईक तेवढं करून टाका। काय व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पाहिलं ना तर समजेल। तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला यायचे, त्यानंतर ना खाली स्क्रोल करून इथे जे बंद दिसत आहेत ना डोळे ते ऑन करून घ्यायचे। ऑन केल्यानंतर ना ते गुलाबाची खळी लिहिलेले ते दिसायला सुरुवात होईल। तर आता आहे ना इथे पुढे यायचे एकदम लास्टला, त्यानंतर ना थोडंसं वर येऊन इथे एक इमेजची लेअर आहे ना, या लेअरच्या लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या नावावरती क्लिक करून आपला कोणताही एक इमेज रिप्लेस करून घ्यायचे। तर आता इमेज सिलेक्ट करून या कोपऱ्यातल्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचे, तर इझिली आपला इमेज जो तो ॲड होऊन जाईल। तर ॲड झाल्यानंतर ना दिसत नसेल तर एक वेळेस बॅक येऊन ब्लेंडिंग अँड ऑप्शनमध्ये जाऊन याची ऑप्सिटी 100% ठेवायची। तर आता हे 4 लेअर्सला अशा प्रकारे करायचे, पुढच्या लेअर्सला देखील। तर मी कसं करतो तसं या 2 फोटोजला मी करून दाखवलेलं आहे। तर आता हे पुढचे 2 फोटोज तुम्ही करायचे, हे आणि हे। तर हे फोटोज केल्यानंतर ना आता ते स्टार्टिंगला यायचे, इथे ते पहिल्या बेटवरती यायचे। त्यानंतर ना थोडंसं पुढे येऊन ग्रुप अँड मास्क 1 नावाची जी लेअर आहे ना, लेअरवरती क्लिक करून एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून इथे आपला कोणताही एक इमेज सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टला येऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून तिथपर्यंत ॲड करायचे। त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 3 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून याची साईज लहान करून 1 नंबरच्या ऑप्शनवरती येऊन याची साईज इथे म्हणजे या फोटोला वरी स्क्रोल करायचे। त्यानंतर या लेअरला ड्रॅग करून खाली घ्यायचे। त्यानंतर आणखी एकदा मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन आपल्या इमेजला आहे ना सेट करून घ्यायचे बरोबर पद्धतीने, चांगलं दिसावं तसं सेट करायचे। तर सेट केल्यानंतर बघू शकता इमेज जो आहे तो दिसत आहे। तर आता बॅकवरती प्रेस करून बॅकला यायचे। त्यानंतर ना पहिल्या बेटवरती येऊन बघायचे, तरी ते आलं नसेल तर आणखी एकदा लेअरवरती क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन ते नॉर्मलवरती सेट करायचे, तर इझिली दिसायला सुरुवात होईल। तर दुसऱ्याला पण असं करायचे। तर बघू शकता मित्रांनो दिसायला आहे। तर आता पुढच्या 2 लेअर्सला देखील असंच करून घ्यायचं आहे। तुम्ही एडिटमध्ये जाऊन ते ग्रुप आपला फोटो ॲड करून ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन याची ऑप्सिटी 100% ठेवायची। त्यानंतर ना चौथ्या लेअरवरती सुद्धा अशाच प्रकारे करून फक्त तुमचा फोटो रिप्लेस करायचे। त्यानंतर ना ते इथे या 10.28च्या बीटवरती येऊन थोडं पुढे यायचे। त्यानंतर ना ते ग्रुप अँड मास्क 5 नावाची जी लेअर आहे ना, लेअरवरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन या 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केले का बघायचे। त्यानंतर ना बॅक येऊन एडिट ग्रुपमध्ये जाऊन स्टार्टिंगला येऊन प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून
आपला कोणते एक इमेज आहे तो सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून व्हिडिओच्या लास्टपर्यंत इथे स्टार्टिंगला इथे स्प्लिट मारून पुढच्या लेअरला डिलीट मारून व्हिडिओच्या लास्टला येऊन या 2 नंबरच्या ऑप्शनवरती प्रेस करून तिथपर्यंत ॲड करून घ्यायचे इमेजला. त्यानंतर मूव अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन याला आपल्या इमेजला आहे ना सेट करून घ्यायचे. मग आपण कसं सेट केलं तर त्यानंतर या लेअरला खेचून खाली घ्यायचे तर इझिली ते दिसायला सुरुवात होईल. तर इथे बघू शकता मित्रांनो, पहिल्या लेअरला आपण केलेलं ते दिसत आहे इथे. तर आता इथे खाली टेक्स्ट दिसत नाही चांगलं, तर त्यासाठी आपल्याला ग्रुप 1 वरती येऊन कलर अँड फिलमध्ये जाऊन 4 नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं आहे का बघायचे. त्यानंतर केला नसेल तर करायचे. त्यानंतर बॅक येऊन इथे ब्लेंडिंग ऑप्शनमध्ये जाऊन इथे नाही एडिट ग्रुपमध्ये जायचे. त्यानंतर ते 3 नंबरची जी लेअर आहे ना नकळत वेड या लेअरवरती क्लिक करून ते बॉर्डर अँड शॅडोवरती जाऊन स्ट्रोक जो तो ऑफ करायचा आहे स्ट्रोक. त्यानंतर बॅक यायचे म्हणजे ग्रुपच्याच. तर आता बघायचं झाले का, तर झालेलं आहे बघू शकता मित्रांनो. तर आता पुढच्या लेअर्सला देखील अशाच प्रकारे करायचे. तर ते ग्रुप 1 वरती येऊन इथे बॉर्डर अँड शॅडोचं जो ऑप्शन आहे ना याच्यावरती येऊन त्याला डिलीट मारायची बॉर्डर अँड शॅडोची लेअर. तर इझिली इथले इथे दिसायला सुरुवात होईल. ती ग्रुप अँड मास्क 5 वरती जाऊन मी मगाच्या पद्धतीने सांगितलेल्या पद्धतीने ॲड करून घ्यायचे आपली फोटो. त्यानंतर आता पुढे देखील इथे आपला इमेज ॲड करून घ्यायचे मी मगा सांगितलेलं होतं. त्यानंतर ग्रुप 1 वरती येऊन इथे बॉर्डर अँड शॅडोवरती येऊन ही शॅडो आहे तो म्हणजे घालून क्लिअर करून टाकायचे. मी मगा सांगितलं होतं ना पहिल्या लेअरला त्या इथे सुद्धा ॲड करून घ्यायचे. त्यानंतर आपली शॅडो जो आहे तो मी सांगितलेल्या पद्धतीने ही डिलीट मारायची. तर आता हे देखील सांगितलेलं आहे तुम्हाला, ते 2 लेअर्सला करून दाखवलेलं. हे 2 लेअर्सला तुम्ही करा म्हणलेलं. तर अशा प्रकारे आता आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर हे देखील करून दाखवलेलं आहे मी. 2 करून दाखवलेलं आहे, 2 तुम्हाला करा म्हणलेलं आहे. तर अशा प्रकारे व्हिडिओ बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आपल्याला तर एक वेळेस बॅकवरती प्रेस करून कोपऱ्यातल्या शेअरच्या ऑप्शनवरती प्रेस केल्यानंतर एक्सपोर्टवरती क्लिक करायचे. तर एक इझीला आपला व्हिडिओ जो त्या गॅलरीमध्ये सेल सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.